मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा मराठी विभाग वर्ग TYBA सत्र पहिले विषय भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार प्रवास वर्णन अभ्यास पुस्तक 3 मुलांचे 4 दिवस घटक सफर माणुसकीचा आदर्श पाटील। नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आज आपण 3 मुलांचे 4 दिवस या पुस्तकातील सफर माणुसकीचा ह्या आदर्श पाटील यांच्या अनुभवाचे अभिवाचन करणार आहेत। सफर माणुसकीची आदर्श पाटील। तेव्हा मी 7वी शिकत होतो। आमची रेल्वे गाडी घनदाट झाडीमधून कोलकात्याच्या दिशेने चालली होती। निमित्त होते स्काउट गाईडच्या राष्ट्रीय शिबिराचे। झारखंड छत्तीसगडच्या दाट जंगलांमध्ये गाडीने प्रवेश करतात सरांनी आम्हाला आमच्या बोगीची दारं खिडक्या बंद करण्यास सांगितले। हा सारा नक्षल प्रभावित प्रदेश आहे असं काही ते म्हणाले। नक्षल प्रभावित प्रदेश म्हणजे नक्की कसला प्रदेश आहे असं काहीसे ते म्हणाले। हे समजण्याचं ते आमचं वय नव्हतं, पण सरांनी दार खिडक्या का बंद करायला लावल्या असा प्रश्न कित्येक दिवस मनात घोळत राहिला होता। पुढे 11वी 12वीला असतानाही वर्तमानपत्रामध्ये नक्षलवादाबाबतच्या आलेल्या बातम्या अधूनमधून नजरेखालून जायच्या, पण त्यावर जास्त विचार न करता त्या नजरेआड करायचो। एक दोनदा आई वडिलांना विचारलं, पण त्यांनाही त्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती। नंतर पदवीच्या शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर राज्यशास्त्र विषयाच्या एका सर्टिफिकेट कोर्ससाठी एक प्रोजेक्ट करण्याच्या निमित्ताने नक्षलवादाचा प्रश्न जवळून अभ्यासण्याचा योग आला। नक्षलिझम अँड इंटरनल थ्रेट टू इंडियन सिक्युरिटी असे मला दिलेल्या विषयाचे नाव होते। या दरम्यान बरीच पुस्तकं माझ्या डोळ्याखालून गेली। त्यामध्ये बेला भाटिया यांचे लेख विशेष मोलाचे ठरले। देवेंद्र गावंडे यांचे नक्षलवाद्यांचे आव्हान, विलास मनोहर यांचे एका नक्षलवादाचा जन्म, राहुल पंडिता यांचे हॅलो बस्तर इत्यादी पुस्तके वाचून हळूहळू नक्षलवादी चळवळींची ओळख मला होत गेली। दहशतवादी आणि नक्षलवादी पूर्णपणे भिन्न असून नक्षलवाद म्हणजे भूमिहीनांनी जमीनदारांच्या विरोधात सुरू केलेला सशस्त्र लढा आहे हे माझ्या लक्षात आले। त्यानंतर वर्तमानपत्रामधील नक्षलवादांसंबंधीच्या बातम्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष न करता मी त्या बारकाईने वाचू लागलो। नक्षलवाद्यांनी घडून आणलेल्या स्फोटामध्ये कधी कधी CRPFचे जवान शहीद झाल्याच्या तर कधी पोलिसांबरोबरच्या चकमकीत नक्षलवादी ठार झाल्याच्या बातम्या नित्याच्या झाल्या होत्या। रोज किती ठार होत असल्याने आणि रोजच कोणीतरी शहीद होत असल्याने माझ्या गंभीरता म्हणावी तेवढ्या प्रमाणात जंगलापासून कोसो दूर झालेल्या असलेल्या माझ्यासारख्या जाणवण्याचा प्रश्नच येत नव्हता। पण तरीही एक गोष्ट मात्र राहून राहून नेहमीच खटकायची, ती म्हणजे आपल्या भूमीवरची आपलीच माणसं आपल्या माणसांच्या आपल्याच बांधवांच्या विरोधात हातात बंदुका घेऊन का बरं लढतात। बरेच प्रश्न डोक्यामध्ये यायचे, पण त्याची उत्तरच सापडायची नसायची। कदाचित त्यांना उत्तर नसावी असंही कधी कधी वाटायचं, पण प्रश्न म्हटला की त्याला उत्तर हे असणारच ना असा विचार मनात आला। म्हणून एक प्रवास करायचा ठरवला। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या 4 जिल्ह्यांचा। बाबा आमटेंचा सोमनाथ प्रकल्प व आनंदवन, डॉक्टर अभय बंग यांचे शोधाग्राम, प्रकाश आमटे यांचा हेमलकसा, महात्मा गांधींचा वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम आणि विनोदजी पवनार आश्रम हे सारं सायकलवरून प्रवास करून पाहायचं असं आम्ही ठरवलं। दिवाळीची सुट्टी त्यासाठी वापरण्याचं नक्की करून विकास, श्रीकृष्ण आणि मी बाकीच्या तयारीला लागलो। साधारणतः 900 किलोमीटरचे अंतर आम्ही सायकलवरून फिरणार होतो। एवढे मोठे अंतर सायकलवरून कापण्याचा तसा हा आमचा पहिलाच प्रयत्न। पण एकदा ठरवलं की ठरवलं। बघता बघता आमचे कॉलेजचे पेपर संपले। आम्ही बॅगा वगैरे भरून एसटीच्या टपावर सायकली टाकून नागपुरात पोहोचलो। दिनांक 21 नोव्हेंबर 2014 या ऐन दिवाळीच्या दिवशी आम्ही सायकल यात्रेला सुरुवात केली।
प्रवासामध्ये कुठेही हॉटेल लॉजवर राहायचे नाही व शक्यतो स्वतःचे जेवण स्वतःच बनवायचे असा आम्ही नियम केला होता. वाटेमध्ये जिथे अंधार होईल तिथे जवळच्या गावामध्ये जशी सोय होईल तसं राहायचं. मंदिर वगैरे असेल तर तिथेच रात्र काढायची. भरपूर माणसांना भेटून जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधायचा. वेगवेगळ्या भागातील माणसांना भेटून माणूस म्हणून जगायला शिकण्याचा प्रयत्न करायचा. माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं होतं. वाटेत कुठं सायकल पंक्चर झाली तर पंक्चर काढायचे साहित्य आम्ही हाती घेतले होते. सायकलच्या चाकाबरोबर प्रदेश बदलत होता, माणसे बदलत होती, त्यांची भाषा त्यांचे राहणीमान बदलत होते. आम्हाला बरेच काही शिकायला मिळत होते. नागपूरच्या उमेरडच्या आसपास दुपारच्या वेळी एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो होतो. तेव्हा तिथल्या मेश्राम काकांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामंजूरीसाठी कसा लढा दिला ते आम्हाला सांगितले. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस फायरिंग मध्ये त्यांच्या दंडाला एक गोळी लागली होती. आमच्यासाठी त्यांनी खास लेमन टी बनवला होता. आम्ही जिथं जाऊ तिथं माणसं आमच्या अवतीभोवती जमायची. त्यांच्याशी आमचं बरंच बोलणं व्हायचं. बेंडा नावाच्या गावामधील मुक्काम आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीची खोलीच आमच्या ताब्यात दिली होती. दिवाळीच्या त्या दिवशी भेंडाळा गावानं आम्हाला खूप प्रेम दिलं. तिथल्या सरपंचबाईंनी स्वतःच्या हाताने जेवण करून वाढलं. कुळ मेथे काकांनी सकाळच्या नाश्त्याला त्यांच्या घरी बोलावलं. श्यामसुंदर बनसोडे काकांनी आम्हाला दिवाळीचा फराळ आग्राने खायला लावला. किलो म्हणजे किशोर लोखंडे याने आम्हाला सारा गाव फिरून दाखवला. आमच्या गावाला शासनाचा आदर्श गाव पुरस्कार 2 वेळा मिळालाय. हे सांगताना त्याची छाती 1.5 फूट पुढे येत होती. संवेदनाने माणसं जोडली जातात हे तेव्हा आम्ही अनुभवत होतो. पुढे सोमनाथ प्रकल्पाला भेट देऊन गडचिरोली मार्गे शोधग्रामला रवाना झालो. वाटेत बोदली नावाच्या गावामध्ये एक मुक्काम पडला. गावाच्या मालकीच्या एका छोट्याशा सभागृहात आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिथल्या एका काकांनी आम्हाला खूप आग्रह करून त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी असे फोटो क्रमाने लावले होते. गडचिरोली जो जिल्हा नक्षलवादामुळे नेहमी चर्चेत असतो तिथे या महापुरुषांचे फोटो एकत्र पाहायला मिळतील असं कधीच वाटलं नव्हतं. शोधग्रामनंतर पुस्तोला मार्गे एका दाट जंगलातील वाटेने हेमलकासाच्या दिशेने चाललो होतो. मध्यंतरी अचानक अंधार पडला होता. तो अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलामध्ये वसलेला मोरावाही या छोट्याशा गावामध्ये, गाव कसलं जेमतेम जंगलामध्ये वसलेल्या मोराही या छोट्याशा गावामध्ये 20-25 आदिवासी पाड्यांची छोटीशी वस्ती ती. आता इथून पुढे मंदिर नावाची वास्तू क्वचित कुठेतरी. आदिवासी देवदेवता या जंगलामध्ये उघड्यावरतीच बसलेले असल्याने त्यांना झाडाशिवाय इतर कशाचा आडोसा लागत नाही. त्यामुळे आमची राहण्याची पंचायत होऊन बसली होती. इथं ना ग्रामपंचायत होती ना मंदिर, शाळेची इमारत होती, पण शिक्षक येत नसल्याने ती वर्षानुवर्ष बंद असल्याची दिसत होती. शाळेच्या आवारात कमरे एवढा झाडपाला वाढला होता. आता इथे कुठे राहायचे हा मोठा प्रश्न पडला होता. भरीसभर म्हणून की काय? इथल्या कुणाला आमची भाषा नीट समजत नव्हती. बहुतेक लोक माडिया भाषा बोलणारे होते. सगळ्या गावातून चक्रा मारून झाल्यावर शेवटी आम्ही एका किराणा मालाच्या छोट्या लाकडी टपरीवर येऊन थांबलो. आंध्रातल्या पुन्हा एका व्यापाऱ्याचं ते छोटी खाणी दुकान होतं. तिथे एक पोपट होता. तो हॅलो हॅलो बोलायचा. आम्ही त्याच्याबरोबर खेळत असतानाच माचू नावाचा एक मुलगा आम्हाला भेटला. माचूला मराठी येत होतं. तो बाहेर कुठेतरी आश्रमशाळेत 9वीत शिकत होता. त्याने आमच्या राहण्याची सोय केली. तो आम्हाला त्याच्या घरून घेऊन गेला. आदिवासी पाड्यांमध्ये मुक्काम करायचा हा आमचा पहिलाच प्रसंग. पाडा छोटा असला तरी स्वच्छ रंगरोटी केलेला, कडेने लाकडाचे सुंदर कुंपण आपल्या मुक्कामाचे ओझे त्यांच्या कानावर पडू द्यायचे नाही असा विचार करून आम्ही स्वतःच्या शिद्यातून जेवण करायचं ठरवलं. पण तेवढ्यात अंधारातून माचूच्या बहिणीने माचूला आवाज दिला, यांना आपल्या हातचं जेवण चालेल का? यांचं जेवण बनवू का? असं ती माडिया भाषेतून माचूला विचारत होती.
दरवाजातून उभा राहिलेला तिचा चेहरा बाहेरच्या काळोख्यात झाकून गेला होता. पण तिचा तो प्रश्न आमच्या मनात चांगलाच लागला. त्या दिवशी आम्ही बहिणीच्या हातचा पिठलं भात पोटभर खाल्ला. त्या जेवणात प्रेम होतं, माया होती, आपुलकी होती. असाच एक मुक्काम कांदोली नावाच्या गावातही झाला. कांदोलीतही वीज रस्ता नाही, नदी ओलांडण्यासाठी पूल नाही, ग्रामपंचायतीची इमारत आहे पण तिथे तलाठी नाही आणि ग्रामपंचायतीत सदस्य नाहीत. गावात शाळा आहे पण मास्तर 40 किलोमीटर दूर एटापल्ली या तालुक्याच्या ठिकाणी राहतात. रस्त्याच्या गैरसोयीमुळे त्यांचे अनियमित येणे नेहमीचेच आहे. शासनाच्या SSC कोडनुसार शिक्षकांनी त्यांची नेमणूक असलेल्या शाळेपासून 5 किलोमीटरच्या क्षेत्रफळातच राहायचे असते. पण हा निर्णय इथेच काय, अन्यत्र कुठेही कार्यान्वित झालेला दिसत नाही. इन्स्पेक्शनचं तर इकडे भानगडच नाही. सरकार नावाची गोष्ट फक्त निवडणुकीच्या काळात मतदानाच्या निमित्ताने निदर्शनास पडते. एरवी आमच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो. असं 3 किलोमीटरची पायपीट करून 12वी पर्यंत हेमल कसा लोकबिरादरीत शिकलेले आणि पुढे BEdचे शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार असणारे गिसू मडावी आम्हाला सांगत होते. त्यावेळी निवडणुकांचाच काळ सुरू होता. मी कराडचा आहे हे समजल्यावर गिसू सरांनी पृथ्वीराज चव्हाण निवडून आले का असं खूप आपुलकीने विचारलं. चांगला माणूस आहे तो, निवडून यायला पाहिजे असं ते म्हणाले. पुढे कांदोलीनंतर पूल नसलेली नदी ओलांडून आम्ही हेमलकसात पोहोचलो. तिथे मुद्दामहून लोकबिरादरी प्रकल्पाच्या वसतिगृहात राहिलो. त्यामुळे तिथे शिकणाऱ्या मुलांशी चांगला संवाद झाला. ही पोरं खूप आतील भागातून येऊन इथे शिक्षण घेतात. माड्या ही मातृभाषा असणाऱ्या या मुलाची मराठी आणि इंग्रजी शिकताना किती ससेहोलपट होते त्यांनाच माहिती. पण त्यातूनही परिस्थितीला तोंड देत ही मुलं मॅट्रिक होतात. काही जण 12वी पर्यंत जातात, क्वचित कुणी पदवीचे शिक्षण पूर्ण करतो. कितीही शिकलं तरी बाहेरच्या समाजाकडून बरोबरीची वागणूक मिळत नाही असं ते सांगत होते. पुण्या मुंबईला काही माणसं लोक बिरादरी प्रकल्पातून भेट द्यायला इथे येतात. त्यातील बरेचसे लोक दुरूनच एकमेकांना ही आदिवासींची मुलं बर का, यांना मराठी वगैरे येत नाही असं आमच्याकडे बोट दाखवून कुजबुजतात. पण त्यातलं कुणीही आमच्याजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करत नाही अशी तक्रार वसतिगृहात राहणारा आणि 9वी शिकणारा रामपुरो करत होता. मागे एकदा कॉलेजच्या मुलाला ग्रुप मुंबईहून इथं आला होता. आम्ही त्यांना आदिवासी संस्कृतीबद्दल बरीच माहिती सांगितली. पण मुंबईला गेल्यावर त्यांनी कोणत्या तरी वर्तमानपत्रात एक लेख लिहिला. त्यात आम्ही खूप विचित्र आणि सगळ्यांपेक्षा वेगळी दिसणारी माणसं पाहिली असं काहीतरी लिहिलं होतं असं वसतिगृहातील एक मुलगा सांगत होता. आम्हाला तेव्हा खूप वाईट वाटलं. आम्ही दिसायला जरी वेगळं असलं तरी माणसं आहोत असं तो पुन्हा पुन्हा सांगत होता. धन्यवाद. यानंतरचा जो पुढील भाग आहे त्याचे अभिवाचन आपण पुढील तासिकेत करू. थँक्यू.